शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि आता शेतकऱ्यांच्या देखील बँक खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सर्व बातम्या पाहणार आहोत, फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। पहिलीच महत्त्वाची बातमी, शेतीच्या सुधारणांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरावर भर। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे प्रतिपादन। तर आता राज्यातील शेतकऱ्यांना देखील होणार आहे मोठा फायदा, राज्य सरकारचा निर्णय। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा धोका 5 दिवस झोडपणार। शेतकऱ्यांना देखील आता सतर्कतेचा इशारा पाहायला मिळत आहे। आता राज्यामध्ये 5 दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, विदर्भामध्ये बुलढाणा जिल्ह्याला सर्वाधिक विमा भरपाई। जिल्हानिहाय अपडेट एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्याची जिल्हानिहाय अपडेट जाहीर झाली आहे। यामध्ये आता बुलढाणा जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। सध्या तरी आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत असल्यामुळे आता तब्बल 6 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। कारण की शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची प्रतीक्षा होती, मात्र आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली। लाडकी बहिणी सुखावली, 1500 रुपयांचा हप्ता खात्यावरती जमा, प्रतीक्षा संपली। एप्रिलचा हप्ता वर्ग, तर आता 21 रुपयांचा हप्ता कधी मिळणार असा देखील प्रश्न लाडक्या बहिणीमधून उपस्थित केला जात असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। सौर कृषी पंपांच्या बनावट कॉलला बळी पडू नये, शेतकऱ्यांना आव्हान। सध्या जर पाहायला गेलं तर आता बनावट कॉलद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे प्रकार समोर आले असल्यामुळे आता बनावट कॉलला बळी पडू नये असे आव्हान। अनुदानाची संधी, अर्ज करा। मिनी ट्रॅक्टरसाठी 3.25 लाख रुपये मिळवा। अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना घेता येणारा लाभ। शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा लाईट, अजित पवार यांची घोषणा। तर खंडणीखोराविरुद्ध मकोकासारखे कठोर कायदे वापरण्याचे देखील अजित पवार यांनी दिले आहेत निर्देश। आता उद्योजकांना दिलासा। कांद्याचे दर कोसळल्यामुळे शेतकरी अडचणीत, सरकारचं मात्र दुर्लक्ष। त्वरित अनुदान द्या, रोहित पवारांची मागणी। सध्या जर पाहायला गेलं तर कांद्याला अनुदान देण्याची मागणी। शेणखताला आला सोन्याचा भाव, बागायतदार शेतकऱ्यांची मागणी। जमिनीची पोत सुधारण्यासाठी वाढतोय शेणखताचा वापर, शेणखताला सोन्याचे दर। सलग 3ऱ्या दिवशी वादळाचा तडाखा, अवकाळीसह गारपीट, पावसामुळे उन्हाळी धान मका पिकाची नासधूक। गडचिरोली जिल्ह्यातील चित्र। कांदा पीक तयार, मजूर मिळेना, शेतकऱ्यांना काढणीची वाढली चिंता। आर्थिक संकट, बाजारभाव असमाधानकारक असल्यामुळे देखील शेतकऱ्यांची नाराजी। 15 मे नंतरच शेतकऱ्यांना मिळणार कपाशीचे बियाणे, हंगामापूर्व लागवड रोखण्यासाठी कृषी विभागाची उपाययोजना। सध्या जर पाहायला गेलं तर आता 15 मे नंतरच शेतकऱ्यांना कपाशीचे बियाणे मिळणार आहेत, कृषी विभागाची माहिती। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर, शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता धाराशिव जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। सध्या तरी आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली असून तब्बल 231 कोटी रुपयांचा निधी आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी सध्या पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता 1,500 रुपयाचे 2100 रुपये होऊ शकत नाहीत। महायुती सरकारमधील मंत्र्यांची प्रथमच आता मोठी कबुली पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये आता वाढ होऊ शकत नाही असं देखील आता पाहायला मिळत आहे। महायुती सरकारमधील मंत्र्यांची आता प्रथमच मोठी कबुली सध्या पाहायला मिळत आहे। शेतकरी कर्जमाफी व अन्य घोषणांची पूर्तता करा, माफक व किसान सभा, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना देणार निवेदन। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये अनेक ठिकाणी आता जागोजागी आंदोलन देखील करण्यामध्ये येत आहेत। कारण की आता शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची गरज असल्यामुळे आता कर्जमाफीची जोरदार मागणी। प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी पीक विमा महामंडळाची स्थापना करावी अशी देखील मागणी आता सध्या करण्यामध्ये येत आहे। नामदेव सानप यांची मागणी। कांदा उत्पादकांच्या डोळ्यामध्ये पाणी, बारदाना वाहतूक भाडे, पिशव्याही भरायला परवडेना, शेतकरी आर्थिक संकटामध्ये। सध्या जर पाहायला गेलं तर आता कांद्याच्या दरातील घसरणीमुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। कोणताही खर्च आता परवडेना असे चित्र।
शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। जिल्ह्यातील नुकसानग्रस्त 78,415 शेतकऱ्यांसाठी 96 कोटी रुपयांचे अनुदान। शेतकऱ्यांना देखील मिळणार आता दिलासा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो, आता वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे। त्याचबरोबर तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा। सध्या जर पाहायला गेलं तर आता वाशिम जिल्ह्यातील 78,415 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल 96 कोटी रुपयांची रक्कम ही आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता वाशिम जिल्ह्यातील 78,415 शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। कारण की शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई तसेच पीक विम्याची गरज होती। अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले होते, त्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील गरज होती। अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली। शेतकऱ्यांना बियाणे, खते व पीक कर्ज उपलब्ध करून द्या, पालकमंत्री मुंडे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता खरीप हंगामातील पेरण्या सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते व पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आजपासूनच आता योग्य नियोजन करण्याचे निर्देश आता पालकमंत्री मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत। शेतकऱ्यांनी एसटी-बीटी बियाणे टाळावे, कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आव्हान। अवैध पुरवठ्यावर गुणनियंत्रणची नजर पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांनी आता एसटी-बीटी बियाणे टाळावे असे देखील आता आव्हान। शेवटच्या भागातील शेतकऱ्याला वेटीस धरल्यास सहन करणार नाही, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दाड बुद्रुक येथून दिला आहे इशारा। सध्या जर पाहायला गेलं तर आता कडक निर्णय। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। 15 जुलैपासून नैसर्गिक आपत्तीच्या अनुदानासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक। सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे। कारण की आता कोणत्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आता ओळखपत्र क्रमांक अनिवार्य करण्यामध्ये आले आहे। त्याचबरोबर आता 15 जुलैपासून नुकसान भरपाईचा देखील लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ओळखपत्र क्रमांक अनिवार्य आहे। शेतकरी कर्जमाफीसाठी छावाचे बैलगाडी आंदोलन, राज्यभरामध्ये जन आंदोलन उभारणार, करण गायकर यांची माहिती। सध्या जर पाहायला गेलं तर आता कर्जमाफी केव्हा होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले असले तरी अजून शेतकऱ्यांची कर्जमाफी न झाल्यामुळे आता राज्यामध्ये अनेक ठिकाणी आंदोलन देखील करण्यामध्ये येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। तसेच आता छावाचे देखील बैलगाडी आंदोलन सुरू। जालना जिल्ह्यामध्ये 197 कोटी विमा भरपाई मंजूर, खात्यावरती देखील जमा होण्यास सुरुवात। एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सध्या तरी आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत असल्यामुळे तब्बल 6 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। सध्या तरी आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल 197 कोटी रुपयांचा पीक विमा आता जमा होत असल्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। 197 कोटी रुपये वाटप सुरू। महत्त्वाची बातमी, घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत 5 ब्रास रेती, वाळू धोरण जाहीर, लाभार्थ्यांना मिळणार आता मोठा दिलासा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। कारण की आता घरकुल लाभार्थ्यांना मिळणार आहे मोफत 5 ब्रास रेती। राज्य सरकारने देखील या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला असून आता घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा। खरीपासाठी सर्जा राजाला डिमांड, शेतकऱ्यांकडून मशागतीसाठी बैलजोडी घेण्यावर भर। सध्या जर पाहायला गेलं तर आता खरीप हंगाम जवळ येतच असताना आता सर्जा राजाला डिमांड सध्या पाहायला मिळत आहे। एक जोडी आता 1.5 लाखावर असल्यामुळे आता बाजारभावामध्ये देखील चढउतार सध्या पाहायला मिळत आहे। महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांना मिळणार 78 कोटी रुपयांचा पीक विमा, अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता दिलासा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो, आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। कारण की शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची गरज होती, मात्र अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल 78 कोटी रुपयांचा पीक विमा आता जमा होत असल्यामुळे तब्बल 6 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता अकोला देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। कारण की शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची गरज होती, त्यानुसार आता तब्बल 78 कोटी रुपयांचा पीक विमा आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे। सोयाबीन दरासंदर्भातील महत्त्वाची बातमी, बाजार समिती अमरावती या ठिकाणी सोयाबीनची 3,351 क्विंटलची आवक झाली होती, तर या ठिकाणी सोयाबीनला जास्तीत जास्त दर 4,250 रुपयांचा मिळाला।
महाविकास आघाडीकडून अजितदादांना मुख्यमंत्री पदाची ऑफर. विनायक राऊत यांचे मोठे वक्तव्य. अट काय ती सुद्धा सांगितली. सध्या जर पाहायला गेलं तर आता राजकारणासंदर्भातील महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाविकास आघाडीकडून आता अजितदादांना मुख्यमंत्री पदाची ऑफर. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळण्यास सुरुवात. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता तब्बल 6 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमवत आहे. मात्र शेतकऱ्यांना KYC करण्याचे देखील आव्हान केले जात आहे, कारण की आता KYC केली तरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा तसेच नुकसान भरपाईची रक्कम ही आता जमा करण्यामध्ये येणार आहे. सोयाबीन, तूर, हरभरा आवक स्थिर. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीतील स्थिती. सध्या जर पाहायला गेलं तर अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या सोयाबीन, तूर, हरभरा या मुख्य शेतमालांची आवक स्थिर आहे. जरी सध्याचे बाजारभाव काहीसे स्थिर असले तरी आर्थिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना आता शिल्लक माल विकावा लागणार आहे. शेत आणि पांदन रस्ते अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस बंदोबस्त. गृह विभागाचा आदेश. सध्या जर पाहायला गेलं तर आता शेत आणि पांदन रस्ते अतिक्रमण हटवण्यासाठी आता पोलीस बंदोबस्त करण्यामध्ये येणार आहे. गृह विभागाचा आदेश. राज्यामध्ये वादळी पावसाचा इशारा. येलोसह ऑरेंज अलर्टचा इशारा. सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यामध्ये आलेला आहे. त्याचबरोबर आता येलोसह ऑरेंज अलर्टचा देखील इशारा हवामान खात्याने दिला असून आता राज्यातील शेतकऱ्यांना देखील सतर्कतेचा इशारा आहे. तर शेतकरी मित्रांनो, बातम्या कशा वाटल्या, तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून कोणतीही अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल. त्याचबरोबर तुमचा जिल्हा आणि तालुका देखील कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.